मित्रांनो, घटना आहे जालना जिल्ह्यातील. विवाहित बहीण बेपत्ता झाल्याचं ऐकून भाऊ धावला, गावात पोहोचला आणि काळजाला धस्त. थेट बॉडी जालन्यात खळबळ उडाली आहे. मित्रांनो, घटना आहे जालना जिल्ह्यातील वरखेडी परिसरात आज दुपारी 26 वर्षीय विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अश्विनी अमोल जांगदड असे मयत महिलेचे नाव असून तिच्या भोवती संशयाचे जाळे विस्कटले गेले आहे. विशेष म्हणजे विहिरीत आढळलेला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याने ही घटना केवळ आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय बळकावला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी ही कालपासून घरातून बेपत्ता होती. तिचा पती अमोल जंगदाडे याने अश्विनीचा भाऊ संदीप खरात याला फोन करून ती बेपत्ता असल्याची माहिती दिली. बातमी समजताच संदीपने तातडीने वरखेडे गाठले आणि बहिणीचा शोध सुरू केला. मात्र काही वेळातच पती अमोलने अश्विनीचा मृतदेह गावाशेजारील विहिरीत तरंगत असल्याची धक्कादायक माहिती दिली. संदीपने विहिरीकडे धाव घेतली असताच तेथे जे दृश्य दिसल्याने त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. आपली बहीण विहिरीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून भावाने एकाच टाळाला फोडला. या प्रकरणी मयत अश्विनीचा भाऊ संदीप खरात याने पती अमोल जोगदंड यांच्यावरती हत्येचा गंभीर आरोप केला आहे. माझा भाऊजी बहिणीला नेहमी मारहाण आणि त्रास द्यायचा आणि घरगुती वादातून हा प्रकार घडला असावा असा संशय संदीपने व्यक्त केला आहे. अश्विनीचे वडील मुंबईत मोलमजुरी करत आणि आईचे काही दिवसापूर्वीच निधन झाले आहे. अशा परिस्थितीत पतीने लाडक्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून कष्ट केले, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे अश्विनीच्या 2 चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अश्विनीने स्वतः उडी घेऊन आत्महत्या केली की तिची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला, या प्रश्नाचे उत्तर आता शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. सध्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून पोलिसांनी पुढील तपासाला वेग दिला आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.